जे प्रेक्षकांना हवं होतं ते आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. म्हणजेच काय तर निक्की आणि त्यांच्या टीममध्ये फूट पडताना दिसत आहे. सगळी लढाई इगोची आहे. नक्की का पडते निक्कीच्या ग्रुपमध्ये फूट याबद्दल बोलूया. छोटा पुढारी पुढारी नसून छोटा पुदिना का आहे याबद्दल पण बोलूया. त्यानंतर मित्रांनो, ज्या पद्धतीने करन्सी लपवण्याचा कार्यक्रम झाला आणि अभिजितवरती या वॅम्प गँगने अटॅक करून नंतर जो बाव केला त्याबद्दल बोलूया. चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवातीलाच पाहतोय की सगळेजण जे आहेत ते कॅप्टन्सीच्या तयारीसाठी लागलेले आहेत. प्याड्या आणि अभिजित सावंत जे आहे आर्याकडे गेलेले आहेत आणि तिला बोलत आहेत की कॅप्टन उमेदवार तू झाली तर आम्हाला काही हरकत नाही आहे. काल मात्र आर्याला टार्गेट करण्यात आलं होतं पॅडे करून, पण आज मात्र ते तिच्याकडे गेले आणि मला असं वाटतं की हे एक पॉझिटिव्ह पाऊल आहे. कसं आहे, या वॅम्प ग्रुपच्या विरोधात कुणी ना कुणी उभा राहणं खूप गरजेचं होतं आणि ते अभिजित सावंतांनी पॅडी करताना दिसतोय. त्यामुळे खूप भारी वाटलं. सगळे जे आहेत ते कॅप्टन्सीचं प्लॅनिंग करत आहेत. तसंच समोरचे लोकसुद्धा कॅप्टन्सीचं प्लॅनिंग करत आहेत. त्यांची टीम कशी वाढवायची हे बघत आहेत. त्यांच्या आपापसात डिस्कशन हे चाललं आहे. जर का आपण उद्धटसारखं एकमेकांना बोलत राहिलो तर आपल्या टीममध्ये लोक येणार नाही. आता आपल्या टीममध्ये खूप कमी लोक आहेत. त्यानंतर मित्रांनो, बिग बॉसने अनाऊन्स केलं की तंटा टास्कमध्ये आर्याला आणि जान्हवीला आम्ही 30,000 जी आहे ती एक्स्ट्रा करन्सी देतोय आणि ती करन्सी सांभाळून ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातले चोरावरचे मोर जागे झाले. सगळ्यांना चोरायचे आहेत पैसे. आता पैसे चोरण्यासाठी अरबाजची टीम वेगळा प्लॅन करते, इकडे वर्षाताईंची टीम वेगळा प्लॅन करते. सगळेजण पैसे लपवण्याच्या बेतामध्ये आहेत. पण निक्की आणि अरबाजची टीम ही एवढी जास्त आगाव आहे की त्यांनी जे आहे ते मध्यरात्री अभिजित सावंतवरती अटॅक केला. पैसे चोरायचे असतात, ते मारून आणि धडपडून घ्यायचे नसतात. एवढी साधी अक्कल या लोकांकडे नाही आहे. बरं, बिग बॉसने कुठं सांगितलं नव्हतं की तुम्हाला पैसे चोरायचे आहेत. मान्य आहे की त्या करन्सीचा वापर पुढे चांगल्यासाठी होऊ शकतो, त्याच्यासाठी तुम्ही लक्झरीज गोष्टी घेऊ शकता किंवा काय होऊ शकतं. बिग बॉस नंतर त्या करन्सीचा वापर सांगणार आहेत. पण जर का तुमच्याकडे करन्सी हवी असेल, जर तुम्हाला ती चोरायची असेल तर काहीतरी प्लॅन असावा, काहीतरी स्ट्रॅटेजी असावी. तुम्ही डायरेक्ट जाऊन अटॅक करणार त्या लोकांवरती, म्हणजे काय लॉजिक आहे त्या गोष्टीचं. या 5 लोकांनी जाऊन अभिजित सावंतवरती अटॅक केला. नंतर त्याला इजा झाली. त्यांनी त्या गोष्टीचा आवाज उचलला तर ही 4-5 लोक त्याच्या अंगावरती तुटून पडली. म्हणजे किती शहाणी लोक असतील. या अरबाज पटेलने जे आहे ते प्लॅनिंग करून अभिजितशी वाद क्रिएट केला. वैभवशी बोलत होता अरबाज पटेल आधी आणि बोलला की ह्या अभिजितचं माझं झालं ना, जास्त होईला, वाढीव होईला, खूप जास्त होईल ना, ही नक्की त्यालाच जाऊन बोलते, माझ्यापाशी काय बोलत नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये अभिजित विषयी राग होता. भाईने गेला, अटॅक केला आणि ज्यावेळेस अभिजित सावंतने आवाज उचलायला लागला त्यावेळेस उद्धटपणे त्याला उत्तर दिलं. वैभव अर्धांड आहे, अरबाज अर्धांड आहे, निक्की अर्धांड आहे, जान्हवी किल्लेकरला तर बोलायचा तपाससुद्धा नाही आहे आणि छोटा पुढारी तर लिंबू टिंबू आहे. तो छोटा पुढारी नाही, ॲक्च्युली छोटा पुदिना आहे. तो काय आहे पुढे सांगणार आहे. तर या लोकांनी इजा होईपर्यंत त्याचं जॅकेट ओढलं, त्याच्या बोटाला जखम होईपर्यंत त्याच्यावरती अटॅक केला आणि नंतर आव काय आणतात की आम्ही मस्करी केली. अरे तुम्ही रात्री 1 आणि 2 वाजता जाऊन एखाद्याचे कपडे काढता आणि मस्करी बोलता. वरून तो व्यक्ती जर का बोलला की मला लागतं यार सोडा, तुम्ही त्याच्यावरती चढता. जर का तुम्हाला लागलंय किंवा तुम्हाला लागतंय, जर का तुम्ही ररोबाई आहात तर तुम्ही बिग बॉसच्या घरात यायचं कशाला. अरे बाई, बिग बॉसचा खेळ म्हणजे काय धराधरीचा खेळ आहे का? तिकडे जाऊन कुस्ती खेळायची आहे? नक्की करायचंय काय? अरबाज पटेल आणि जान्हवी किल्लेकरला नक्की काय म्हणायचं होतं की बाबा बिग बॉसच्या खेळामध्ये तुम्ही कुस्ती खेळायची असते, बिग बॉसच्या खेळामध्ये एकमेकांना इजा करायची असते, असं बोलायचं होतं का? असं कुठं लिहिलंय का की बिग बॉसचा खेळ म्हणजे जायचं, रात्री एखादा माणूस झोपलाय त्याच्यावरती अटॅक करायचा, त्याचे कपडे काढायचे आणि बघायचं तू कुठं पैसे ठेवलेत आणि वरून तो माणूस म्हणला की यार मला इजा झाली की तुम्ही बोलायचं नाही रे आम्ही मस्करी करत होतो. वॅम्प गँग आहे ना, वैभव घ्या, निक्की घ्या, जान्हवी घ्या, हा छोटा पुदिना घ्या किंवा हा अरबाज घ्या, ही सगळी अर्धवट आणि अर्धांड गँग आहे. या लोकांना खेळाचा तर तपास नाहीच, पण स्वतः केलेल्या चुकावरती पांघरून घालण्यासाठी ही लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, हे आज सिद्ध झालंय. घरातील सगळी लोक या गोष्टीचा जाब विचारायला गेल्या. ही लोक काय बोलतात की आम्ही मस्करी करतो. अरे कसली मस्करी करताय तुम्ही? कसली मस्करी? तो स्वतः म्हणतो की माझ्या बोटाला लागलंय, माझं बोट निळं पिवळं झालेलं आहे, तर तुम्ही त्याला म्हणता की अरे काय लागलंय. अरे तुम्हाला लाजा वाटायला हव्या. मला खरं तर या भाषेचा वापर नव्हता करायचा, पण किती आरडांड आहात तुम्ही. काय समजतंय का तुम्हाला कसं खेळताय तुम्ही? अरे छोटी मुलं सुद्धा अशी वागत नाही, तशा पद्धतीचा गेम खेळताय तुम्ही. अरे पैसे लपून चोरायचे असतात, पैसे असे जबरदस्तीने खेचायचे नसतात. थोडं तर रिलायझेशन आहे का?
वैभव आणि अरबाज नुसते अंगाने वाढलेले आहेत, डोक्याने वाढले नाहीत. त्यांना समजतच नाही आहे की बिग बॉसचा खेळ कसा खेळायचा असतो. यांना फक्त एवढंच माहीत आहे की जोर जबरदस्ती करा, ताकदीचा वापर करा आणि बिग बॉस खेळा. अभिजित सावंतच्या जर का बोटाला जास्त इजा झाली असती किंवा त्याला जास्त लागलं असतं तर कोण जबाबदार होतं? हे लोक तर बोलून रिकामी झाले की आम्ही मस्करी केली, मस्करी केली. अरे काय ही मस्करी? रात्री 1-1 आणि 2-2 वाजता मस्करी कसली करता तुम्ही? आणि अभिजित सावंत तुमचा कोणता असा मित्र आहे की त्याची तुम्ही जॅकेट फाडस्तोर मस्करी करताय? एखाद्याला उघडं करण्याची तुमची जी हिंमत आहे ती कशी काय होऊ शकते? हां, फक्त तुम्ही गेमसाठी? बरं तुम्हाला त्यातून काय मिळालं का? काही नाही मिळालं. नंतर तुमच्याच ग्रुपमधल्या एका प्लेयरला हे रिअलायझेशन झालं, की बाबा आपण चूक केली, आपण त्याची माफी मागायला हवी, तर तुम्ही तिच्यावरही चढताय, तिलाही बोलताय. किती बिनडोक माणसं असाल तुम्ही. मला असं वाटतंय, की बिग बॉसच्या घरामधला हा जो वॅम्प ग्रुप आहे, तर हा 4.5 लोकांचाच वॅम्प ग्रुप आहे. 4.5 म्हणजे समजते ना, तो छोटा पुढारी आहे म्हणून 4.5 लोकांचा व्यायाम ग्रुप आहे. हा जो 4.5 लोकांचा व्यायाम ग्रुप आहे ना, हे कधीही बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकत नाही, कारण ह्यांना गेमच माहीत नाही आहे. पैसे चोरण्यासाठी असा अटॅक नसतो करायचा. पैसे चोरण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी आखायची असते. ही स्ट्रॅटर्जी ज्यांनी जी आखली याला अर्धा स्ट्रॅटर्जी म्हणतात, दुसरं काही नाही. आणि त्याच्यानंतर हे काय म्हणतात, आम्ही मस्करी केली. अरे कसली हे मस्करी? मस्करीची कुस्करी झाली ना तर रितेश भाऊ तुमची खुसखुशीत खुरखुरी करतील. काय बोलताय यार तुम्ही? त्याच्यानंतर या सगळा जो मुद्दा आहे यामध्ये पॅडी भाऊ आले. पॅडी भाऊ म्हणे की माझं जॅकेट माझं प्रायव्हेट वस्तू आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये हात घालू शकत नाही. हा वैभव म्हणतो घालू कसं शकत नाही? हे बघा असा हात घालू शकतो. मी जर का असतो पॅडीच्या जागेवर तर तसाच हात धरला असता आणि तसाच पिरगळला असता. म्हणलं असतं काय आहे? हां, तू कसं काय हात लावला मला? तुझा काय संबंध हात लावायचा? अरे तुला थोडा तरी सेन्स आहे का वैभव चव्हाण काय करतोय त्याचा? एखादा व्यक्ती जर का म्हणतोय माझ्या शर्टला हात लावू नको, माझ्या जॅकेटला हात लावू नको, तर तू कसा काय डायरेक्ट हात लावू शकतो? का तुमच्यामध्ये लय ताकद आहे किंवा जास्त बॉडी बिल्डर आहात म्हणून तुमच्यामध्ये हिंमत वाढली की बाबा आम्ही काही करू शकतो बिग बॉसच्या घरामध्ये. अरे मुपून 4.5 लोकांचा ग्रुप तुमचा, त्या ग्रुपवरच तुम्ही एवढे नाटक करताय, कसं होणार तुमचं? मला असं वाटतंय जर का या गेमने आणि या स्ट्रॅटर्जीने ही लोकं जर का गेली, तर ही नक्कीच जे आहेत ना, ही तोंडावर आपटणार आहे आणि यांचं पुढे काही सुद्धा होणार नाही. अजिबात सुद्धा काही होणार नाही. पुढे निक्कीला या गोष्टीचं रिअलायझेशन झालं आणि निक्की त्यांच्या ग्रुपमध्ये समजावून सांगते, की बाबा असं नाही, तसं नाही, तसं नाही. तर ह्या जान्हवी किल्लेकर मॅडमला पटतच नाहीये. हे, असं थोडी असतं. आम्ही काय त्यांना केलंय? आम्ही फक्त त्यांचा चष्मा घेतलाय. आम्ही फक्त चष्म्याचा बॉक्स घेतलाय. निक्की तू आम्हाला हे सांगू नको. आणि ही जान्हवी किल्लेकर रडूबाई काय बोलते? वर्षाताई बोलली, "तू इकडे माझ्या बेडवरती का आली?" तर म्हणे, "तुमचं अंथरूण मी आता फेकून देईन, तुम्ही मध्ये पडायचं नाही." अरे काय म्हणजे कसला हा राग? राग आणि भीक माग याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे जान्हवी किल्लेकर आहे. जान्हवी किल्लेकरला हे समजतच नाहीये की ती रागाच्या ह्याच्यामध्ये काय बोलते, कशी वागते. जर का चुकून तिने कधी आरशामध्ये स्वतःला पाहिलं ना तर स्वतःच घाबरेल. अरे बापरे! हे काय झालं? असं होईल तिचं. म्हणजे का? कशासाठी? तुम्हाला छोटं समजत आहे, नाही तुम्हाला मोठं समजत आहे. फक्त तुमचं काय चाललंय? बाबो, 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 आरडा, वरडा, वरडा. हे, ते. शहाणपणा नाही, शहाणपणा नाही. घरी जा, घरी जा. अरे कसलं हे? जास्त तोंड चालवलं म्हणजे तुम्ही बिग बॉस जिंकणार का? जास्त तोंड चालवलं म्हणजे तुम्हाला सगळी लोकं नोटीस करणार का? असं नाही होत ना. मला असं वाटतं या तोंड चालवण्याच्या प्रकारामुळे स्वतःची टीम फुटायची वेळ आलेली आहे. निक्कीने करेक्ट पकडलं होतं की आपली चूक झाली, आपण त्याच्यावरती अटॅक केला, पण या लोकांना काही तिचं ऐकायचंच नाही. बरं निक्कीने या लोकांच्या विरोधात आवाज उचलल्यानंतर या लोकांना आता रिअलायझेशन झालंय की नाही बाबा, निक्कीमुळे आम्ही दिसतच नाहीये. फक्त निक्कीच सगळा भाव खाऊन गेली. भाऊच्या धक्क्यावर निक्कीने आम्हाला धक्का दिला, कारण फक्त निक्की, निक्की, निक्की झालं. आम्हाला तर कोणी भाव नाही दिला. वैभव म्हणतो यार माझे तर काही मुद्देच नाही. मला काहीतरी बोलायला लागेल. या आठवड्यात मी काहीतरी नाही केलं तर माझी वाट लागेल. त्यामुळे अरबाज मी निक्कीच्या विरोधात बोललो तर तू मला काय बोलू नको. अरे वैभव ज्या टीममध्ये आहे त्या टीममध्ये तर राहा भाऊ. खरंच भांडण करायचं तर समोरच्या व्यक्तीबरोबर कर ना. तुझ्या टीम मेंबर बरोबर का भांडण करतोय? आणि ॲक्च्युअली निक्कीमुळे तुम्ही दिसत नाही असं नाही झालं. तुम्ही निक्कीचं ऑलरेडी शेपूट आहे म्हणून तुम्ही दिसत नाहीये. माकड समोर राहिल्यावर त्याचं पाठचं शेपूट दिसणार आहे का? नाही दिसणार ना. मग तुम्ही सगळे शेपट आहात निक्कीची, तर तुम्ही कशी दिसणार आहे? का आत्ता हे रिअलाईज होत असेल की आम्ही दिसलो नाही, आम्ही दिसलो नाही. त्याचं कारण आहे तुम्ही पहिल्यापासूनच तिचा जो बिग बॉस 14चा खेळ आहे त्याच्यावरती फिदा होता. तिची तुम्ही पाठराखण करत गेला. तिने नाही ती भाषा वापरली आणि आता तुम्ही तिलाच दोष देताय. ती तर चूक आहेच, पण तुम्ही तिच्यापेक्षा महाचूक आहात.
तुमच्याच्याने नाही होणार बाबा बिग बॉस खेळणं. प्लीज माफ करा महाराष्ट्राच्या जनतेला आणि जा घराच्या बाहेर जाऊन चांगल्या लोकांना आतमध्ये येऊ द्या. अरे हे काय? जर का वादच घालायचा आहे तर समोरच्या टीमशी घाला, स्वतःच्या टीममध्ये कशाला भांडताय? आणि राहिली गोष्ट निक्कीच्या रिअलायझेशन, तर निक्की करेक्ट बोलली होती. पण निक्की कसं आहे, ही निक्की टेडी उंगली आहे. ती कधी आहे ना, कधी काय करेल हे सांगता येत नाही. आज परत वर्षाताईशी तिने वाद घातला. छोटी गोष्ट होती, त्या छोट्या गोष्टीसाठी वाद चालला आणि त्यांची जी भांडणं आहेत म्हणजे वर्षाताईचं बोलणं, अरे वा 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 वा, हे बघा बिग बॉस, ही जी उद्धट मुलगी आहे हिचं काय चाललेलं आहे. रितेश भाऊंनी थोडासा हिला कमी चोप दिला, त्यानंतर ही सुधारली नाही आहे. अरे बापरे, हिचं आणि माझं नातं म्हणजे भोपळा आणि वेळीच आहे. म्हणजे हा जो स्वर आहे ना वर्षाताईंचा, वा वा वा, या स्वरानेच जे आहे ना इरिटेट होती निक्की आणि मग त्यांचे अजून वाद लागतात. जे रितेश भाऊ बोलले होते ना की वर्षाताई चुंगमसारखी भांडणं सगळ्यात असतात, ते खरंय. कारण त्या ज्या स्वरात बोलताना तो स्वर निक्कीला 101% इरिटेट करत असणार. बाकी निक्कीकडे तर तमीज नाही आहे. निक्की कशीही बोलते, जे तोंडाला येईल ते बोलते. त्यामुळे निक्कीचं तर काय बोलायचं आपण. निक्कीबद्दल स्तुती करण्यासारखं काही नाही आहे. आज ती बोलली ना आपण अभिजितवरती अटॅक करून चूक केली, ती खरंच गोष्ट योग्य होती. त्यानंतर ही आर्या जी आहे ती खूप टेन्शनमध्ये आलेली आहे. आर्याला असं वाटतं की माझे पैसे मी कुठे लपू, इकडे लपू का तिकडे लपू, केशात लपू का अजून कुठे लपू, पण पैसे लपवू तरी कुठे लपू. शेवटी कोकण हाटेड गर्ल म्हणली की बाई आम्ही वॉच ठेवू नये त्या लोकांवरती, कोण कसं प्लॅनिंग करतंय, तू या विषयाबद्दल जास्त चर्चा नको करू. नाही आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे. अरे खूपच चंचल आहे यार आर्या. जर का समोरचे लोक एवढे बिंदास राहतात हे पैसे लपवून, तर तू असं का वागते घाबरत घाबरत? बिंदास राहा ना. कोकण हाटेड गर्ल एकदम करेक्ट बोलली होती. त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं की घरातील सगळ्यात मोस्ट वॉन्टेड लढाई जी लोकांना बघायची होती ती भांडणं होती सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकरची. तर काय आहे मित्रांनो, खूप साधी छोटी गोष्ट होती. सूरज चव्हाणच्या हातात टिश्यू पेपर होता, तो गेला डस्टबिनपाशी, त्याने डस्टबिन उघडलं, टिश्यू पेपर टाकला. तेवढ्यात जान्हवी मॅडम तिथं आल्या. त्यांनी सुद्धा त्यांच्या हातातला कचरा तिकडे टाकायचा प्रयत्न केला, पण त्यांचा कचरा पडायच्या आधीच त्यांनी डस्टबिनचं तोंड बंद केलं. मॅडमला खूप राग आला. मॅडमला असं वाटलं की माझा इन्सल्ट केला, या जान्हवी किल्लेकरचा निक्कीच्या शब्दाचा इन्सल्ट केला, हे कदापिही मी होऊन देणार नाही. मग सॉफ्ट टार्गेट होता ना सूरज चव्हाण, मग त्याला टार्गेट केलं. काल तुला चावी दिल्यामुळे इकडे जास्त ओढू नको. या भांडणाचा आणि या लाईनचा काही संबंध होता का? नव्हता संबंध. त्यानंतर सूरज चव्हाणला तू माझ्याशी असं उद्धट वागू नको, माझ्याशी असं करू नको, माझ्याशी हे करू नको, माझ्याशी ते करू नको, तुला बघून घेईन, तुला अमुक करेन. त्याला धमक्या काय देते, त्याला बोलते काय, फक्त कारण काय? त्यांनी डस्टबिनचा दरवाजा बंद केला. म्हणजे जान्हवी किल्लेकरला साधी सरळ गोष्ट समजत नाही की आपण कुठं रिॲक्ट केलं पाहिजे आणि कुठं रिॲक्ट नाही केलं पाहिजे. एवढ्या छोट्या गोष्टीचा बाव केल्यानंतर हा वैभव चव्हाण म्हणतो, अरे सूरज तुला कळतं का नाही, तुला कळतं का नाही? अरे अर्धंड आहे वैभव, तुला कळतं का नाही? त्याला तिच्यासाठी दरवाजा ओपन नव्हता करायचा. संपला, साधा सरळ विषय आहे. तुझ्या हातात कचरा होता जान्हवी किल्लेकर, तू जायचं, तुझ्या हाताने डस्टबिनचा दरवाजा ओपन करायचा, तू कचरा टाकायचा. एखाद्या साध्या सरळ मुलावरती ओरडायचं नाही. नाहीतर आम्ही इकडे यूट्यूबरवाले असो किंवा जेवढे रिव्ह्यू करणारे माझे मित्रमंडळी असो, तुला सोडणार नाही. तू नेहमी आहे ना अशा प्रकारची अर्धांड भूमिका घेते, त्यामुळेच तू बाहेर ट्रोल होते आणि आम्ही सुद्धा तुला तेच करू. मी ओपन चॅलेंज देऊन सांगतोय जान्हवी किल्लेकरला की जान्हवी किल्लेकर, तू जर का अशाच पद्धतीने सूरज चव्हाणला त्रास देत राहिली तर आम्ही जे आहे ते तुला ट्रोल करू. कारण आज मला सूरज चव्हाणची कदापिही चुकी वाटली नव्हती. डस्टबिनचा दरवाजा त्याला बंद करावासा वाटला, त्याने बंद केला. तुला जर का कचरा टाकायचा होता तर तू स्वतः तुझ्या डस्टबिनचा दरवाजा उघडायचा होता. त्याला इकडे शिव्या देण्याची काहीही कारण नव्हती. उद्या जर का सूरज चव्हाणने हे बोलला की ही बाई मला उद्धटसारखं बोलते म्हणून हिला मी गोलीगट टेंगूळ काढतो, मग तुला ते बरं वाटेल का? याचं पण उत्तर दे. काही कारण नाही, काय नाही, उगाच वा 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 वा, हे काय? भांडणाचा कंटाळा येतो यार प्रेक्षकांना पण. ह्या जान्हवी किल्लेकरचा आवाज ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना टी व्ही म्यूट करावा लागतोय. मी तर असं तुम्हा सगळ्यांना प्रश्न विचारतो की खरंच सांगा की जान्हवीच्या भांडणाचा तुम्हाला कंटाळा आलाय का? आणि जान्हवी भांडायला लागल्यावरती तुम्ही तुमचा टी व्ही म्यूट करता का? जर का म्यूट करत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे त्या भांडणाला काय लॉजिक आहे? उगच उठायचं वा 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 वा. तुम्ही खरंच सांगा, इकडे सूरज चव्हाणने तिला गोलीगट टेंगूळ काढला असतं तर काय केलं असतं?
जर का सूरज चव्हाणकडनं रिस्पेक्ट ठेवण्याच्या गोष्टी जर का जान्हवी किल्लेकर करत असेल तर स्वतः आधी त्याला रिस्पेक्ट यायला शिकावं. जर का तिने सूरज चव्हाण किंवा इतर कोणत्याही कंटेस्टंटला स्वतःहून रिस्पेक्ट नाही दिली तर समोरून ही गोष्ट कोणीही तिच्यासाठी करणार नाही. काय पॅडे भाऊ बोलले, तुला माहीत होतं ना ते कचरा टाकायला? तो म्हणला हो मला माहीत होतं. मग तू करेक्ट केलं. कारण त्यांना माहिती आहे की ही जी आहे जान्हवी किल्लेकर ही कोणाची रिस्पेक्ट करत नाही, तिच्याबरोबर आपण असंच वागलं पाहिजे. ह्याचं जिवंत आणि ताजं उदाहरण आहे. रिस्पेक्ट दो, रिस्पेक्ट लो. साधं सरळ गणित आहे. एवढं साधं सरळ गणित तिला कळत नाही असं मला वाटतंय. आणि जे कोणी इकडे तिला सपोर्ट करणारी लोकं होती त्या लोकांना मला एकच म्हणणं आहे की भावांनो जागे व्हा. या गोलीगत धोक्यापासून लांब राहा. गोलीगत धोका म्हणजे कोण? जान्हवी किल्लेकर. सूरज चव्हाण नाही, नाहीतर गैरसमज करून घ्याल. गोलीगत धोका म्हणजे जान्हवी किल्लेकर आहे. खरंच ती धोकेबाज आहे, तिच्यापासून लांब राहा. कधी कोणाशी वाद घालेल सांगता येत नाही. कारण ती तिच्या ग्रुपमधल्या निक्कीची नाही राहिली तर तुमची काय राहणार आहे भाई. उगच वादाला तोंड नका फोडू. त्यानंतर मित्रांनो आता आपण बोलूया छोटा पुदिनाबद्दल. छोटा पुदिना अर्थातच छोटा पुढारी. छोटा पुढारी सगळ्या घरातील लोकांना भेटतोय आणि काल जो मॅटर झाला त्याबद्दल क्लेरिफिकेशन सांगतोय की बाबा तुमचे मुद्दे काय होते, तुम्ही मला का घातली गाळ्यामध्ये माळ, आणि म्हणजे तुम्ही मला डोक्यात कचरा का गेला बोललाय, तुम्ही मला बालिश का बोलल्याकडे गेला आणि अंकिताने छोटा पुढारीला एक्सपोज केला. आणि हे आज सिद्ध झालेलं आहे की छोटा पुदानी जो आहे तो छोटा पुदानीच आहे, तो पुढारी कधी होऊ शकत नाही. कारण माणूस जर बोलायला चतुर असेल पण डोक्याने चतुर असेल अशी गोष्ट नाही आहे. त्याला माणसाने टोमणे मारलेले समजत नाही, त्याला चांगलं काय समजत नाही, त्याला वाईट काय समजत नाही, तो डबल ढोलकीपणा करतोय ही सुद्धा त्याला गोष्ट समजत नाही आहे. फक्त त्याला हे समजतंय की आपण बडबड करायला हवी आणि या बडबड करण्याच्या नादामध्ये सगळ्या गोष्टी तो मिस करत आहे. अंकिताने त्याला एक्सपोज केला. त्यानंतर सूरज चव्हाण पण बोलला की भाई तू माझ्याशी एवढा येऊन गोड बोलतोय पण तू माझ्यावरती रागावला होता. त्यानेही त्याला एक्सपोज केला. शेवटी कुकडुकू वाजल्यानंतर पॅडी कांबळे बोलले की अरे तू हसतोय काय, बिग बॉस आपल्याला टोमणे मारतात, खरं तर तुला लाज वाटायला पाहिजे. तर या गोष्टीला त्यांनी पकडलं आणि पॅडी दादा मी तुम्हाला सॉरी बोलतो आणि काय परत भांडायला लागला. अहो छोटे पुदानी साहेब, एक स्क्रिप्ट तयार करा, त्याच्यावरती तुम्ही कागदावरती लिहून घ्या आणि त्या लिहिलेली वाक्यच बोला फक्त तुम्ही. कारण तुम्ही असं काय बोलायला गेला ना तर तुमचा पोपट होतं इकडे. म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आज ज्या प्रकारे छोटा पुदानीचा पोपट झालेला आहे तो पोपटसुद्धा याच्यावरती नाराज होईल. कारण पोपटसुद्धा मिठू मिठू चांगला बोलतो. पण हा पुदानी फक्त आणि फक्त तिखट बोलतोय. काय म्हणजे स्वतःहून स्वतःची काढून घेणे यालाच म्हणतात. आज हे सिद्ध झालेलं आहे की छोटा पुदिना जो आहे तो खरंच छोटा पुदिना आहे, तो पुढारी कधी होऊ शकत नाही. कारण पुढारी होण्यासाठी टोकं लागतं, ते त्याच्याकडे नाही आहे. मित्रांनो त्यानंतर आपण पाहिलं की ही निक्की मॅडम जी आहे ती थोडीशी नाराज आहे त्यांच्या टीमवरती. कोणाला भाव देत नाही, इकडे जाते तिकडे जाते, अरबाजला भाव देत नाही, निक्कीला भाव देत नाही, वैभवला भाव देत नाही. सगळे म्हणतात यार ही नाराज झाली, ही नाराज झाली. या लोकांनी त्याच्या विरुद्ध प्लॅनिंग करायचं ठरवलं पण ती बोलत नाही तर ह्यांना पण करमत नाही, निक्की आमच्याशी बोलत नाही. परत त्या लोकांनी ठरवलं की आम्ही निक्कीशी बोलणार नाही. मग शेवटी बिचारी गेली अरबाजकडे आणि बोलली की ये इकडे मला तुझ्याशी बोलायचंय. काय अरबाज यार तू असं का करतोय, का बोलत नाही माझ्याशी? तो बोलला मी तर तुझ्यावर रागावलंय. मग त्यांचं जे अबली डबली प्रेमाची वाक्य चालू झाली आणि खरंच मी एवढा बोर झालो ते वाक्य ऐकताना. म्हणजे आम्हाला हे असलं सगळं नाही बघायचं आहे. पहिलं तर मी एक विनंती करेन निक्की आणि व्यायाम टीमला की पहिली तुम्ही तुमची टीम सांभाळा. ते असं बोलतात ना पहिली तुझी चड्डी सांभाळ आणि मग पळायचा विचार कर. तर मी तेच म्हणेन की तुम्ही पहिली तुमची टीम सांभाळा आणि मग दुसऱ्यांना हरवाय बघा. पहिल्या आठवड्यात एक नॉमिनेशन काय केलं, तुम्ही उडत चालला. आता कॅप्टन होतोय का बघा तुमचा. नाही होणार तुमचा कॅप्टन. कॅप्टन कोण झालं याची न्यूज दिलेली आहे ऑलरेडी चॅनलवरती. यांच्या टीमचं कॅप्टन नाही होणार आहे. घरात होतं एक मस्त असं कॅप्टन्सी कार्य आणि त्या कार्य जे आहे ते आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप राडा झालेला आहे. तर ओव्हरऑल असाच होता आजचा एपिसोड. जर का रिव्ह्यू आवडला असेल, एपिसोड आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कलर्स मराठीवरती रोज रात्री 10 वाजता बिग बॉस मराठी पाहायला विसरू नका. भेटूया उद्या अशाच एका नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.